सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त शिवणी गावाला भेट देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी ग्रामस्थांनी खासदार शिंदे यांच्या समोर आपली व्यथा मांडताना सांगितले, अलीकडील पुरामुळे गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। शेती, घरे, जनावरे आणि पिकांचे नुकसान होऊन लोकांवर आर्थिक संकट कोसळले आहे। त्यामुळे गावाचे पुनर्वसन करण्यात यावे आणि शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याने ती वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। सांगलीप्रमाणे नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे अशी ही मागणी करण्यात आली। खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत सांगितले की शिवणी गावचे पुनर्वसन करण्यासाठी मी ठोस प्रयत्न करणार आहे। शासनाने जाहीर केलेली मदत अत्यंत अपुरी आहे। शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून वाढीव आर्थिक मदतीची मागणी आम्ही सातत्याने करणार आहोत असे त्या म्हणाल्या। पूरग्रस्तांच्या समस्या तात्काळ सोडवून मदत कार्य वेगात सुरू करण्याची मागणी खासदार शिंदे यांनी प्रशासनाकडे केली। यावेळी सरपंच शशिकांत खवसोडे, सचिन गुंड, जिल्हा समन्वयक मनोज यलगोलवार, राजकुमार गुंड, अशोक गुंड, रायबा गुंड, लखन गुंड, विष्णू गुंड, रुक्मत गुंड, नारायण कायत, गौतम खवसोडे, सरुबाई खवसोडे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।